परवा ज्यावेळा मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला आले होते पंचकल्याण पूजेच्या निमित्ताने आणि त्यावेळा तिथं माजी खासदार राजू शेट्टी आपले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी हा विषय काढला होता. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आलमट्टीला कायमपणानं आमच्या राज्य शासनाने विरोध केलेला आहे. आता त्याला कृष्णा लवाद तंटेची जी समिती आहे त्यानं परवानगी दिली असं काहीतरी आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं. तर आता उद्याच मंत्रिमंडळाची बैठक आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून ह्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे. आज जे वर्तमानपत्रामध्ये या जलशक्ती विभागाचे केंद्राचे मंत्री CR पाटील साहेब यांनी लेखी उत्तर जे आलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय तसं वाक्य आलेलं आहे. आता याबद्दलची माहिती घेऊन, कारण सातत्याने महापूर ज्या वेळा आलेला आहे त्यावेळा आलमट्टीनं पाणी सोडलं नाही धरणातून, हाच विषय चर्चेला आलेला आहे. आणि आलमट्टीची 5-6 फुटाने जी उंची वाढवणार आहेत त्याच्यामुळे किती भाग पाण्याखाली जाणार हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसारमाध्यमांनी केलेली आहे. आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्याचं होतं आहे. आणि दुसरं म्हणजे कर्नाटकचंही होतं आहे. जो नंदीचा जो भाग आहे कृष्णाचा नदीचा त्याचाही फार मोठा फटका त्यांनाही बसतो आहे. तर मला वाटते ही खरोखरच अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात त्यावेळी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन ही गांभीर्य आम्ही अमित शाह साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा हे होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल आणि ती करू असं ते म्हणाले होते. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चित हा विषय मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलेन आणि चर्चा करेन. राज्याच्या वतीनं या सगळ्या संदर्भात लेखी आक्षेप घेणं गरजेचं आहे. सांगितलं जाते की आलमट्टीची उंची वाढवून दिली जाणार नाही, पुराचा फटका बसणार याची आम्ही काळजी घेऊ. मात्र लेखी स्वरूपात केंद्राकडे या संदर्भात तक्रार करणं आवश्यक आहे, ते अजून झालेलं नाही. नाही, ही माहिती तुमची आहे, परंतु मला तर असं वाटतं की ज्या ज्या वेळा महापूर आला त्यावेळी ही चर्चा झालेली आहे. याला अनेक वेळा विरोध झालेला आहे. परंतु अशा पद्धतीनं उत्तर का दिलं, कसं दिलं याची माहिती घेणं आणि हे नसेल तर तात्काळ केंद्राकडे जाणं आणि आलमट्टीची उंची वाढणं किती धोक्याचं आहे हे एकदा पुन्हा सांगणं हे आपलं काम आहे, करावं आम्ही. पण ह्या हालचालीचं लवकर होणं गरजेचं आहे, कारण या पत्रानंतर कर्नाटक सरकार पुन्हा एकदा गतीनं त्याच कामाला लागलं. उद्याच मंत्रिमंडळाची बैठक आहे, उद्याच आम्ही भेटू. थोडा वेळ राजेश क्षीरसागरांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ किती महत्त्वाचं आहे या संदर्भातली चर्चा झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शक्तीपीठ होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे शक्तीपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे. भूमी संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फार मोठा विरोध त्याला आहे. ठीक आहे, एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावंसं वाटत असताना कोणाला होऊ नये असं वाटत असतं. परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळं आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आणि ती कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांनाही आहे. आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे. पण त्याच संदर्भात आज विचारलं गेलं की सुश्री यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जी आज दाखवला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगावं लागतं म्हणून आम्ही कदाचित त्यांनी ते तसं सांगितलं असावं. सांगितलं आहे मी, जे नोटिफिकेशन जे झालेलं आहे त्याच्या कॉपीज मी संजय घाटगेंच्याकडे त्या सुपूर्द केल्या ना. आजही तेच अवस्था आहे. पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर, कारण महायुतीमधल्याच आता तुमच्या दोघांमध्ये नाही आता तो नाही आता हे बघा, ते शहरातले आहे, आम्ही ग्रामीण भागातले आहे. जमिनी या ग्रामीण भागातल्या जागा आहेत. शेतकऱ्यांचा रोष किती आहे हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरसुद्धा मला 21 गावामध्ये अडवलेलं होतं आणि त्याच्यात 2-3 दिवसात मी मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयांना भेटून, एकनाथ शिंदेसाहेब त्या मुख्यमंत्री होते, आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत
आणि सांगलीच्या पुढं म्हणजे कोल्हापूरपर्यंतच्या रस्त्याला मी जोडणार आहोत. मग तो हायवेनं आता नवीन रस्ता झालेलाच आहे संकेश्वर टू गोवा. पण त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नांदेडच्या कार्यक्रमात म्हटले होते की एकाही आमदाराचा या शक्तीपीठाला विरोध नाही. नाही, सांगलीपर्यंत ते सांगलीपर्यंत विरोध नाही असं त्यांचं म्हणणं होतं. नवीन एक लेआउट या संदर्भातला चर्चा झालेली आहे की शक्तीपीठ व्हायरल नवीन एक 3 लेआउट व्हायरल होत आहेत सगळ्यांचे, त्यामुळं संभ्रम पुन्हा वाढले. आता तुम्ही लिहून देऊ का अशा शब्दात देखील याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आता हा लेआउट हा जर ग्रामीण भागातनं जाणार असेल, नवीन आता होते, जुनं तर रद्द झालं, तर नवीन आल्यानंतर आम्ही चर्चा करू ना, कुठून जाणार आहे, त्या लेआउटमध्ये जमीन किती जाणार आहे. कारण आता जुनं तर आम्ही रद्द झालं असं समजलेलं आहे आणि आमची खात्री आहे की रद्द झालेलं आहे. आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे. खुपिरेमध्ये काल बोगस खतांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला. तर 72 बॅगा पोलिसांनी कृषी विभागाने ताब्यात घेतल्या. शेतकऱ्यांची अशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे का किंवा काय समजू शकतं? नाही, काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा एक किंवा लोकांना फसवणं, भेसळ करणं, मग ती दुधामधली असेल, अन्नधान्यामध्ये असेल, किंवा तुम्ही म्हणता त्यामुळे खतामध्ये असेल, बी बियाणामध्ये असेल, एक प्रवृत्ती कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळण्यात आहे. त्याच्यामध्ये आपण किती लोकांचं नुकसान करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना कडक कारवाई करणं एवढा एकच इलाज आपल्यासमोर आहे. संजीवराजे निंबाळकर यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली. त्यानंतर आज रामराजे निंबाळकरांनी स्टेटस ठेवण्यास सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. नाही, आता त्यामध्ये मला काही माहिती नाही, परंतु त्याच्यावर 2-3 दिवसापूर्वी इन्कम टॅक्सची हे झालेली आहे ते आपण म्हणजे आम्ही पाहिलेलं होतं. सोयाबीनची खरेदी खरं तर बंद झालेली आहे. सोयाबीन खरेदीचं आश्वासन राज्य सरकार पाळणार आहे का? कारण विदर्भ मराठवाड्यात खूप वाईट परिस्थिती निर्माण होती. आता उद्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल याची आणि योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. थँक्यू. तीर्थक्षेत्र योजना आहे ती बंद, ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास येतो बंद होणार एकनाथ शिंदेची ही योजना होती, फडणवीस आता बंद करता येते. नाही, अजून कुठे निर्णय काय. आता काय झालेलं आहे की निर्णय होण्याआधीच तुमचे निर्णय जाहीर होतात. त्यामुळं अजून शासनाच्या वतीनं शंका व्यक्त करतो होणार आहे का? नाही, निर्णय झालेला आहे असं ते म्हणाले. प्रस्ताव असेल पण चर्चेत असेल. आज खरं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी सकाळी एकमेकांची भेट झाली. वेगळी भेट झाली. काय सांगू शकाल तर राज ठाकरेंनी गेल्या आठवड्यात एक वेगळी भूमिका एकूणच निवडणुकी प्रक्रियेसंदर्भात घेतली होती. त्यात ही भेट होती. नावा ते मोठी माणसं आहेत. मला काय, मी फार छोटा, मी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही, असू शकते ना, आपल्याला काही माहिती नाही. तुम्ही त्यांनाच विचारणं आधी सोयीस्कर होईल ना. सध्या सिप्याच्या अतिक्रमणाचं काय आहे? तुम्ही आदेश दिले की काढा म्हणून आणि नंतर क्षीरसागर साहेबांनी थांबवलं. त्या दिवशी थांबलं. सुरुवात झाली होती त्याला काढायला. नाही, सगळे काढलं की फक्त 2च खोकी राहिलेले आहेत. मी क्षीरसागर साहेबांना बोलेल. एंट्रीचे 2 खोके राहिले. 2 आहे, बाकी सगळे निघालेले आहेत. तुम्हाला डिसेंबर अखेर हे CPR हॉस्पिटल आहे की हे जसलोक बॉम्बे हॉस्पिटल आहे अशी शंका यावी अशा प्रकारचं आम्ही केलेलं आहे. आता काय झालं की त्याचा वापर सुरू झाल्यामुळे मी आज निम्म घेतलं, कारण त्याचा वापर तर जुनं होणार ना. राहिले कामं जोरात सुरू आहेत. नाही, आता करायचं आणि पूर्ण झालं की एकदा पूर्ण लोकार्पण करायचं. मग ते रस्ते ड्रेनेज सकट आहे ना. सर, त्या नियुक्तीपत्राची सुद्धा रस्ता चौकशी लावली. ती लावली की ती जिल्हाधिकाऱ्यांनाच मी सांगितलं की तुमची सही आहे, तुम्ही ताबडतोब करा काय करायची कारवाई. त्याला त्याविषयीच मी सांगितलं, कारण ज्यांची सही आहे त्यांनीच करावं लागते ना ते. ती एक टोळी तिथे सध्या आहे. आहे त्याच्यावरती हे बघा, तिथं
अतिक्रमणाची टोपी अपंग दाखले RTI तयार करायचं तिथं हे असे सगळे डोळे आहेत. अपंग दाखले वगैरे माझी खरोखर या सगळ्याला विनंती आहे की आपण पेशंटच्या सेवेकडं हे लक्ष देण्याची आवश्यकता. निदान CPR ह्याने यातून मुक्त करावा या सगळ्यांनी आणि CPRला टोळीमुक्त व्हावं, खरोखर टोळीमुक्त व्हावं. तर मी या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला फार चांगलं काम करायचं आहे. आणि मग ते असं काय यायला की ठीक आहे, काही घटना घटतच असते, कारण अनेक अधिकार आपण खाली दिलेले आहेत, परंतु एवढा त्याचं हे करणं हे बरोबर नाही ना. आता एक डॉक्टर आले माझ्याकडे तक्रार घेऊन, आत्ताच गेले, कशा पद्धतीनं आपल्याला त्रास दिला जातोय. या की आपण बघूया सगळं. आणि शेडा पार्कमध्ये सुद्धा गेल्या 14-15 महिन्यात काय काम केलं एकदा जाऊन बघून या तुम्ही. एखादा मंत्री तळमळीनं आणि झपाटून काम करायला लागला की किती काम उभं राहू शकतं, की जरा शेडा पार्कला जाऊन या. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा रस्ता नव्हता, दगडं होती. आज बघा सगळं चकाचक, अजून चकाचक व्हायचं आहे सगळं. आता बांधकाम असल्यावर धूळ बीळ आहे ना. 2 वर्ष हॉस्पिटल 2 वर्षात हे सगळं आता झालंच. या डिसेंबर येत नसलं सगळं रस्ता दिला सर काय केला की सुभाषनगर चौकात त्याला 19 कोटी रुपये दिले मी आमच्या विभागामार्फत, आणि त्या हॉस्पिटलमध्ये रस्ता करतोय सिमेंट कॉन्क्रीटचा. कारण काय इथनं जर झालं तर मुलांची पूर्णपणे नाही होणार, तर सगळ्या गाड्या बिड्या त्या हॉस्पिटलच्या माणसाच्या इकडे त्या बाहेर नाही यायला पाहिजे. रस्ता सुरू होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.